हेलो फ्रेंड्स, वेलकम टू लेट्स लर्न। सो अभी तक आप लोगों की क्लासेस ऑफलाइन हो रहे थे, लेकिन इस बार से हम लोग आपकी क्लासेस ऑनलाइन लेने वाले हैं। ठीक है। सो देखते हैं कितने किस तरीके से अभी हमारे ऑनलाइन क्लासेस जाते हैं। सो अभी हम लोग देखने वाले हैं चैप्टर नंबर 10, मैग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट। ठीक है। तो चैप्टर नंबर 10 देखने के पहले इस पूरे चैप्टर में आपको क्या करना है, मैग्नेटिक फील्ड आपको फाइंड आउट करनी है अलग अलग पॉइंट पे। आपको मैग्नेटिक फील्ड फाइंड आउट करनी है अलग अलग पॉइंट पे। मैं मराठी में कंटिन्यू करती हूँ क्योंकि मोस्ट ऑफ स्टूडेंट्स हम लोग महाराष्ट्रियन है, तो महाराष्ट्र मराठी में आपको अच्छे से समझ में आएगा। ठीक है। सॉरी, लेट्स कंटिन्यू इन मराठी नाउ। सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आपण बघितलं होतं, म्हणजे डे टू डे लाईफ। आपण पहिले इंट्रोडक्शन पार्ट बघून घेऊया थोडासा पहिले त्याच्या अगोदर, की मॅग्नेटिक फील्ड मीन्स काय, की मॅग्नेटिक फील्ड दोन गोष्टींमुळे होऊ शकते। एक म्हणजे इलेक्ट्रिक चार्जमुळे, इलेक्ट्रिक करंटमुळे, आणि दुसरं म्हणजे कशामुळे, त्याच्या पर्टिक्युलर त्या मॅग्नेटमुळे। ठीक आहे। आपण बघितलेले आतापर्यंत की आपण जे यूज करतो, खेळण्यामध्ये तुम्ही यूज करतात तुमचं, ते मॅग्नेट्स असतात बघा, जे नाऊ डेज काही स्टुडंट्स यूज करतात। ते दोन छोटे छोटे मॅग्नेट्स असतात गव्हाच्या शेप सारखे, आणि त्याच्यासोबत खेळत असतात। दॅट इज नथिंग बट युअर मॅग्नेट। सो बेसिकली आपण मॅग्नेट इथे या प्रकाराचं बघितलेलं आहे प्रत्येक वेळेस। ठीक आहे। हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल। सो मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतात, मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स, फील्ड लाईन्स ज्या तुम्ही म्हणतात, त्या कशा असतात, नॉर्थ टू साऊथ। ठीक आहे। हा मॅग्नेट सगळ्यांनी बघितलेला असेल, तुम्ही खेळण्यामध्ये पण भरपूर ठिकाणी यूज केलेला आहे, किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये पण यूज झालेला आहे। तो हे तर सगळ्यांनी बघितलेलं आहे, बट आपण अजून एक मॅग्नेट स्वतः क्रिएट करू शकतो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट। ठीक आहे। तुम्हाला माहिती असेल 10th स्टँडर्ड मध्ये तुमचं झालेलं आहे बघा, पण राईट हँड थंब रूल। ठीक आहे। जर सपोज थंब, जर तुम्ही थंब एखादं आपण हे समजून घेऊया, हे आपलं काय, करंट कॅरिंग कंडक्टर। ही वायर आहे आणि या वायर मधून करंट जात आहे। ठीक आहे। आणि हा जो पॉइंट आहे, ती करंटची डायरेक्शन आहे तुमची। ठीक आहे। जर सपोज मी या वायरला अशा प्रकारे होल्ड केलं, जर मी या वायरला अशा प्रकारे होल्ड केलं, तर माझा थंब काय इंडिकेट करतोय, थंब इंडिकेट करतोय डायरेक्शन ऑफ द करंट। अँड कर्ल्स ह्या ज्या फिंगर्स आहेत, ह्या काय इंडिकेट करतात, माझ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स। जशा की तुमच्या मॅग्नेटमध्ये इकडे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या प्रकारे इंडिकेट करत होत्या, हा मॅग्नेटायझेशन इफेक्ट आहे। ठीक आहे। हा जो इफेक्ट आहे, जो मी तुम्हाला दाखवते, तो मॅग्नेटायझेशन इफेक्ट आहे रिअल मॅग्नेटचा। आणि हा जो इफेक्ट आहे, याला सोलोनाइड म्हणतात बेसिकली इलेक्ट्रिकल टर्म्स मध्ये, बट सोलोनाइड यूज करतो आपण। बट इथे सिम्प्लिफिकली मी फक्त तुम्हाला सांगते, तुमचा राईट हँड थंब रूल काय, वायर जिच्यातून करंट जात आहे तिला फक्त अशा प्रकारे होल्ड करायचं। थंब काय इंडिकेट करेल, तुमचा डायरेक्शन ऑफ द करंट। आणि मॅग्नेटिक फील्ड्स काय इंडिकेट करतील, ह्या कर्ल्स फिंगर्स काय इंडिकेट करतील, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स। ओके, मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, बोथ आर द सेम। तर इकडे बघा आता, हा जो थंब आहे तो काय इंडिकेट करतोय, करंट। आणि इथे ह्या ज्या मॅग्नेटिक, हे जे कर्ल फिंगर्स आहेत, कर्ल फिंगर कोणत्या डायरेक्शन मध्ये झालेले आहेत, या प्रकारे बघा, कर्ल फिंगर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये झालेले आहेत, या प्रकारे। सो जो अपवर्ड थंब आहे तो इंडिकेट करतो की करंट तुमचं अपवर्ड डायरेक्शन मध्ये जात आहे। आणि ह्या ज्या कर्ल फिंगर्स आहेत, ह्या ज्या क्लॉकवाईज, किंवा इथे तुम्ही असं म्हणू शकता की क्लॉकवाईज ज्या कर्ल फिंगर्स आहेत, त्या काय इंडिकेट करतात, मॅग्नेटिक फील्ड। आणि नेक्स्ट डायग्राम मध्ये बघा, ही वाली डायग्राम, ऍडजस्टंट डायग्राम, यावाल्या डायग्राम्स मध्ये बघा, खाली थंब काय इंडिकेट करतो, तुमचं डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि कर्ल फिंगर काय, आता अपोजिट डायरेक्शन्स आहेत। पहिली जी डायरेक्शन होती तिच्या अपोजिट डायरेक्शन। ठीक आहे। सो तुम्हाला कळालं मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल काय आहे। ओके। सो हे झालं तुमचं बेसिक्स, हे कळणं तुम्हाला जास्त महत्वाचं होतं। जर तुम्हाला लॉरेन्स, आपल्याला पुढे जो मॅग्नेटिक फोर्स आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती लॉरेन्स फोर्स आहे, तर ते इक्वेशन कळण्यासाठी पहिले हे इक्वेशन जास्त माहितीचं होतं। ठीक आहे। आणि मी तुम्हाला डायनॅमिक ईएमएफ काय असतं हे सांगितलंच होतं आपल्या क्लासमध्ये, की कशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो। ठीक आहे। सो आता आपण बघूया की फक्त आणि फक्त मॅग्नेटिक फील्ड कशा तयार होतात। ठीक आहे।
लाईक मॅक्सवेल राईट हँड थंब रूल बघितला आपण. जर माझा करंट कॅरी होतोय तर त्याच्या अवतीभोवती माझ्या मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स लाईन्स क्रिएट होतात आणि त्या फ्लक्स लाईन्सची डायरेक्शन मी राईट हँड थंब रूलने फाइंड आउट करू शकते. ओके, सो हिअर लाईक हा झाला तुमचा इंट्रोडक्शन. सो त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे आपण बघितली होती, मी तुम्हाला क्लासमध्ये एक्सप्लेन केलं होतं, आपण एका व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. जर सपोज मला सांगा माझे इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये, इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन माझी अशा प्रकारे, तर माझं कन्व्हेन्शनल करंट काय राहील? कन्व्हेन्शनल करंट इज गोइंग टू बी अपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन. आपण हे बघितलं होतं, मी तुम्हाला हे एक्झाम्पल पण एक्सप्लेन केलं होतं बॅटरीला कनेक्ट करून आणि नंतर इलेक्ट्रॉन्सला फ्लो करून दाखवून. ठीक आहे, सो अगर नाही समजलं असेल तर मी तुम्हाला एखादी लिंक सेंड करेन, त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल. बट इलेक्ट्रॉन्स ही एक गोष्ट तुम्हाला या पूर्ण चॅप्टरमध्ये लक्षात ठेवायची आहे. जर तुमच्या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही आहे तर त्याची अपोजिटची डायरेक्शन काय राहील? तुमची कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन. ठीक आहे, चलो आता आपण बघूया व्हॉट इज द लॉरेन्स फोर्स. तुम्हाला क्वेश्चन असा येईल की लाईक व्हॉट इज द लॉरेन्स फोर्स अँड ऑब्टेन इक्वेशन ऑफ द लॉरेन्स फोर्स. या टॉपिकवर तुम्हाला असा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो की लाईक लॉरेन्स फोर्स काय आहे आणि त्याच्यासाठी इक्वेशन काय, लॉरेन्स फोर्सचं इक्वेशन काय. ठीक आहे, इथे बेसिकली मी एक सेटअप तयार केलेला आहे. तुमचा लाईक इकडे नॉर्थ पोल आहे आणि इकडच्या साईडला साऊथ पोल आहे. दोन मॅग्नेट्स आहेत, दोन मॅग्नेटचे दोन वेगवेगळे पोल्स आहेत. आणि तुम्हाला हे तर माहितीच आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतात आपला, नॉर्थ टू साऊथ. ओके, सो ह्या ज्या रेड लाईन्स शो मी करते या काय माहिती का, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ठीक आहे, या नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन मध्ये चाललेत. ओके, आणि त्यामध्ये जर मी करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केला, मी कोणता कंडक्टर प्लेस करतेय? करंट कॅरिंग कंडक्टर. दिस इज युअर करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टर मीन्स काय की एखादा कंडक्टर मी प्लेस करते मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स मध्ये आणि त्या कंडक्टर मधून माझं काय कॅरी करताय? करंट कॅरी करताय. ठीक आहे, सो बेसिकली इथे बघा करंटची डायरेक्शन कशी आहे. आपण जर सपोज याला असं एक प्लेन सारखं कन्सिडर केलं, याला एका प्लेन सारखं कन्सिडर केलं तर करंटची डायरेक्शन कशी तुमची? इन टू द प्लेन. इथे कशी करंटची डायरेक्शन? इन टू द प्लेन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुमची मॅग्नेटिक जी फील्ड आहे, जो तुमचा बी इंडिकेट करतो ना, जर सपोज बी वरती अशा प्रकारे ॲरो असला तर याचा अर्थ असतो हा इंडिकेट करतोय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कधीही तुमचा जो ॲरो असतो तो तुम्हाला इंडिकेट करतो, कधीही तुमचा जो ॲरो असतो तो तुम्हाला काय इंडिकेट करतो माहिती का? तो इंडिकेट करतो डायरेक्शन. कधीही एखाद्या गोष्टीच्या वरती जर ॲरो दिलेला असेल तर त्याचा मिनिंग असतो डायरेक्शन. एफ इंडिकेट करेल फोर्स ऑफ द डायरेक्शन. डायरेक्शनची फोर्स, डायरेक्शन ऑफ द फोर्स. अँड आय इंडिकेट करेन डायरेक्शन ऑफ करंट. हा समजणं तुम्हाला खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यावरतीच तुमचा लेफ्ट हँड रूल आहे. ओके, आणि याच्यावरतीच तुमची मोटर वर्क करते. आपण क्लासमध्ये पण बघितलं होतं, मी तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज केलं होतं. सो आताही तुम्हाला कळून जाईल की तुमची मोटर कशा प्रकारे वर्क करते आणि लेफ्ट हँड थंब रूल, लेफ्ट हँड रूल काय. ओके, सो हा आहे तुमचं मॅग्नेट प्लेस केलेला आहे. तो मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची डायरेक्शन काय आहे? नॉर्थ टू साऊथ. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय? नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला जात आहे? या डायरेक्शन्सला. आणि त्याच्यानंतर तुमची करंटची डायरेक्शन काय? ही वाली. ठीक आहे, सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची डायरेक्शन ही आहे, लाईक मॅग्नेटिक फील्ड ही आहे आणि डायरेक्शन ऑफ द करंट दिलेली अशी. तर तुमचा जो फोर्स राहील तो काय राहील? परपेंडिक्युलर राहील. तुमचा जो फोर्स राहील तो काय राहील? परपेंडिक्युलर राहील या दोघी गोष्टींना. ठीक आहे, मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला नाही कळालं असेल. पहिले आपण बघून घेऊ की 3 डायमेन्शन परपेंडिक्युलर काय असतं. ओके, तुम्ही कन्सिडर करा तुमचं एक घर आहे. ठीक आहे, घर कन्सिडर करा किंवा एखादा क्यूब कन्सिडर करा. आपण इथे मॅच बॉक्स किंवा एक ब्लॉक घेतला. ठीक आहे, सगळ्यांना दिसतोय हा 3 डायमेन्शन आहे. हा काय आहे? 3 डायमेन्शन आहे. आतापर्यंत तुमचे जे सगळे ग्राफ्स आहेत ते ग्राफ कशात बघत आलेलो आपण? 2D डायमेन्शन मध्ये.
म्हणजे एक्स ॲक्सिस असते तुमच्याकडे आणि वाय ॲक्सिस असते. ठीक आहे, याच्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीचं ग्राफ काढतात ते म्हणजे राहतं तुमचं 2D डायमेन्शन. आणि अजून एक गोष्ट असते ती असते 3D. तुम्ही म्हणतात ना 2D डायग्राम आणि 3D डायग्राम. सो 3D डायग्राम्स ही 3D डायमेन्शन्स वरती काढली जाते. ठीक आहे. सो बेसिकली 3D डायमेन्शन्स म्हणजे काय? बेसिकली 3D डायमेन्शन्स म्हणजे काय? हे बघा इथे क्यूब दिसतोय तुम्हाला. जर मी म्हटलं की सपोज आपण हा कॉर्नर घेऊ क्यूबचा. ठीक आहे. जर सपोज मी म्हटलं ही माझी एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, आणि ही माझी वाय ॲक्सिस आहे. ही कोणती ॲक्सिस आहे? एक्स अँड वाय. तर ऑब्विसली जी थर्ड ॲक्सिस राहील ती कोणती ॲक्सिस राहणार? माझी झेड ॲक्सिस. ठीक आहे, आता कळालं? तर इकडे व्यवस्थित या डायग्राम कडे बघा, या क्यूब कडे बघा. एक्स अँड वाय काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणजे याच्यात किती डिग्री आहे? 90 डिग्री. त्याच्यानंतर झेड आणि वाय काय अगेन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, याच्या दोघांमध्ये पण काय 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर इकडे व्यवस्थित बघा झेड अँड एक्स. जर तुम्ही एखाद्या मॅच बॉक्सचं कॉर्नर घेतला आणि त्याच्या वरतून बघितलं, इथं तुम्हाला बेसिकली हे असं दिलेलं आहे तर तुम्ही म्हणशाल मॅम हे 90 डिग्री नाहीये. हे तुला 3D मध्ये दिसायसाठी तसं दिलेलं आहे. तू जर वरतून एखाद्या ह्या गोष्टीला बघशील तर इथे तुम्हाला हा अँगल पण 90 डिग्री सापडेल. सो याचा अर्थ काय झालं? एक्स परपेंडिक्युलर टू वाय, वाय परपेंडिक्युलर टू झेड अँड एक्स परपेंडिक्युलर टू झेड ॲक्सिस. म्हणजे तिघं एकमेकांना काय आहेत? परपेंडिक्युलर आहे. सेम वेने तुमचं लॉरेन्स फोर्स इक्वेशन वर्क करतो. जर सपोज लाईक हे फक्त मी एक्सप्लेनेशन दिलं, तुम्हाला कळायला पाहिजे की 3D डायमेन्शन्स काय. ठीक आहे. जर सपोज माझी बीटाची डायरेक्शन या साईडला दिलेली आहे, याच्यासाठी तुम्ही लेफ्ट हँड रूल यूज करतात. तो कसा करायचा आपण बघूया आता. ठीक आहे. सो हे बघा, हे जो तुमचा लेफ्ट हँड आहे याच्या तिन्ही फिंगर स्ट्रेच करा. ओके, इंडिकेटिंग फिंगर, मिडल फिंगर अँड थंब फिंगर. ओके. त्याच्यानंतर जी तुमची ही आहे लाईक जी इंडिकेशन फिंगर्स आहेत ती काय इंडिकेट करणार आहे तुम्हाला? डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक. सो बेसिकली इथे बघा आपलं काय लाईक इथे जर सपोज डायरेक्शन माझा हा जो पॉइंटिंग फिंगर आहे तो जर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडिकेट करतोय, देन मिडल फिंगर काय इंडिकेट करेन? डायरेक्शन ऑफ द करंट. आणि फोर्स काय इंडिकेट करेन? या दोघांमुळे जो फोर्स प्रोड्यूस होतोय ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर, तो कशाने इंडिकेट करेन? माझा थंबने. ठीक आहे. आपण लेफ्ट हँड रूल पुन्हा बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. इथे बस मी छोटंसं इंट्रोडक्शन दिलं, कारण तुम्ही म्हणशाल मॅम ही डायरेक्शन ऑफ द फोर्स परपेंडिक्युलरच काय. ठीक आहे, आणि ती कशा प्रकारे आली हे पण आपण बघणार आहोत. बट आता इथे बघूया की लॉरेन्स फोर्स काय. बेसिक टर्म्स कळाले तुम्हाला. हे इथे परपेंडिक्युलर मध्ये कशा प्रकारे आलं? परपेंडिक्युलर मध्ये आलं कारण 3D डायमेन्शन्स. 3D डायमेन्शन्स काय असते? एक्स, वाय अँड झेड ॲक्सिस काय असते. त्याच्यानंतर जर सपोज म्हणजे इथे ही फिगर अशी का आहे? कारण ती 3D डायमेन्शन मध्ये दाखवते. ठीक आहे, एक्स अँड वाय, आणि ही कोणती ॲक्सिस झाली मग? झेड ॲक्सिस. आता इकडे बघा लॉरेन्स फोर्स इक्वेशन काय बेसिकली. सो लॉरेन्स फोर्स काय माहिती का? जर एखादं करंट कॅरिंग कंडक्टर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकताय, देन त्या करंट कॅरिंग कंडक्टर वरती तुमचा फोर्स एक्झर्ट करतो, आणि तो फोर्स एक्झर्ट झाला की तुमचा कंडक्टर काय करतो? मूव्ह करायला स्टार्ट करतो. आता सपोज मी असं समजून घेईल, हा माझा काय करंट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे, तो जो तुमच्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, समोरच्या डायग्राम मध्ये जो तुम्हाला दिसतोय तो हा पेन मी यूज करते, करंट कॅरिंग कंडक्टर. इकडे माझा एस पोल आहे आणि इकडे माझा एन पोल आहे. ठीक आहे. सो माझी एन टू एस काय राहील? मॅग्नेटिक फील्ड. आणि जेव्हाही माझा हा करंट कॅरिंग कंडक्टर, बेसिकली लॉरेन्स फोर्स काय? व्हेनेवर अ करंट कॅरिंग कंडक्टर cuts the magnetic field, force exert on it. Whenever a current carrying conductor cuts a magnetic field, then the force exert on it. म्हणजे जेव्हाही माझा लाईक इथे करंट कॅरिंग कंडक्टर आहे तो एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी प्लेस केला, आणि त्याच्यातून जर माझं करंट फ्लो होत असेल आणि हा कंडक्टर जर सपोज माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्सला कट करतोय, काय करतोय? इथे इमॅजिन करा तुमचा हा नॉर्थ पोल आहे ना, हा साऊथ पोल आहे. ठीक आहे, आणि याच्यात मी हा कंडक्टर प्लेस केला
आणि ह्या लाईन्सला काय करतोय, हा कंडक्टर कट करतोय, तर त्याच्यानंतर काय होईल, ह्या कंडक्टरवरती माझा फोर्स एक्झर्ट होईल आणि हा कंडक्टर माझा मुवमेंट करायला स्टार्ट करेल. ठीक आहे. आणि जो फोर्स एक्झर्ट होईल, जी डायरेक्शन राहील त्या फोर्सची, ती इंडिकेट होते तुमची इथे लेफ्ट हँड रूलने. ओके. त्याच्यामुळे इथे असं म्हटलेलं असतं की हे सगळं एकमेकांना काय असतं, परपेंडिक्युलर. तुम्हाला लॉरेन्स फोर्स इक्वेशन कळालं बेसिकली. सो बाय द डेफिनेशन लॉरेन्स फोर्स इक्वेशन अशा प्रकारे, व्हेन अ चार्ज पार्टिकल मूव्स थ्रू अ रिजन in which both electric and magnetic fields are present, the net force experienced by the charge is the sum of electrostatic force and magnetic force is called Lorentz force equation. Okay. तर इथे काय म्हटलेलं आहे, जेव्हाही एखादा चार्ज पार्टिकल मूव्स थ्रू अ रिजन इन विच बोथ, जर एखादा चार्ज पार्टिकल तुम्ही एखाद्या रिजन मध्ये टाकतायत जिथे तुमची इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. कोणकोणती फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. तर त्याच्यावरती जसं की माझं इथे नॉर्थ अँड साऊथ पोल होता आणि या दोघं पोलमध्ये काय ठेवलं होतं मी, कंडक्टर, आणि याच्यातून काय पास होती, करंट पास होत होतं. जर एखाद्या कंडक्टर मधून म्हणजे जेव्हाही तुमचे इलेक्ट्रॉन्स येतील तर तिथे कोणता चार्ज येईल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स येईल. आणि इथे जेव्हाही तुमची मॅग्नेटिक फील्ड येईल तर तिथे कोणता फोर्स येईल, मॅग्नेटिक फोर्स येईल. ठीक आहे. सो नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन मध्ये इथे मॅग्नेटिक फोर्स होता, त्यात मी करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर कोणता फोर्स एक्झर्ट होत होता, मॅग्नेटिक फोर्स. आणि ऍट द सेम टाइम त्याच्यातून काय कॅरी करताय, तुमचे करंट जर कॅरी करताय, करंटची डायरेक्शन ही आहे, तर मुव्हिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स काय राहतील, ऑपोजिट डायरेक्शन्सला. तर ऍट द सेम टाइम कोणता फोर्स आहे तुमचा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर ऑब्विसली टोटल फोर्स काय राहणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्लस मॅग्नेटिक फोर्स. ओके. सो इक्वेशन कशा प्रकारे, सो आपण काय बघितलं, लॉरेन्स फोर्स इक्वेशन. सो आपण बघूया लॉरेन्स फोर्स ड्यू टू द ओनली मॅग्नेटिक फील्ड, ते इंडिकेट करू आपण FM ने. ओके. सो मॅग्नेटिक फील्डमुळे मी काय सांगितलं की जर सपोज इकडे बघा, याला काय म्हणतात माहिती का, ही जर बी ची डायरेक्शन आहे आणि ही करंटची डायरेक्शन, ऑब्व्हियसली करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काय राहील, व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी सांगितलेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स विल बी अपोजिट टू द करंट डायरेक्शन. आपण हे बेसिक्स पासून बघत आलेलो आहे. आणि ह्या दोघांच्या डायरेक्शनचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो, बी आणि व्ही, ह्या दोघांच्या डायरेक्शनचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो तो तुमचा असतो एफ ची डायरेक्शन. ओके. सो जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फोर्सची डायरेक्शन काढायची तर तो काय येईल तुमचा, बी अँड व्ही, व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट, या दोघांचा काय, क्रॉस प्रोडक्ट. ओके. ही काय झालं, डायरेक्शन, आणि ही काय झाली ते मॅग्नेट्यूड. ओके. हा राहिला एका चार्ज वरती. जर आपल्याला इथे टोटल चार्ज वरती काढायचं आहे तर काय करू आपण, इथे टोटल चार्जला मल्टिप्लाय करू. त्याच्यानंतर ही झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर तुमची दुसरी फील्ड कोणती आहे, जर तुमच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत तर सेम टाइमला तुमच्या कोणत्या आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज सुद्धा आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज इंडिकेट करतो. इथे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज घेऊया आपण, लाईक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स FE. ओके. सो दॅट इज गोइंग टू इंडिकेट बाय जो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज, इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स राहील तो इंडिकेट करेल बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, आणि इकडे जो मॅग्नेटिक फोर्स राहील तो इंडिकेट करेल बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो मी काय सांगितलं इकडे डेफिनेशन मध्ये, टोटल जो तुमचा टोटल फोर्स आहे, नेट फोर्स जो तुमचा टोटल फोर्स आहे तो काय आहे, सम आहे कोणाकोणाची, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची आणि मॅग्नेटिक फोर्सची. इथे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. सो इलेक्ट्रिक स्टॅटिक फोर्स काय आहे, क्यू अँड ईचा प्रोडक्ट, अँड देन जो तुमचा मॅग्नेटिक फोर्स आहे तो काय, तुमचा मॅग्नेटिक फील्ड अँड व्हेलॉसिटी याचा क्रॉस प्रोडक्ट. हा काय झाला तुमचा नेट फोर्स, हा काय झाला टोटल फोर्स. सो याला या प्रकारे लिहू शकतो, E प्लस B to V. ओके. Q is nothing but a charge on electron
is nothing but a electric field, is nothing but a electric field. And B means magnetic field and B means velocity of the electrons, and here this one is the total force. सो आय होप तुम्हाला हे इक्वेशन कळालं असेल, आणि हे इक्वेशन समजताना प्लीज तुमचे बुक्स जे आहेत ते तुमच्या जवळ ठेवा. ठीक आहे, चलो आपण याचे कॉन्सिक्वेन्सेस वगैरे नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघूया. ओके.